1 नोव्हेंबर 2020 पासून कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक राज आहे. महापालिकेकडील एका कामात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना किती रक्कम द्यावी लागते याचं रेट कार्डच एका ठेकेदारानं जगजाहीर केल्यानंतर महापालिकेत बोकाळलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलाय. यानंतर प्रशासकांकडून ज्यांची नावं टक्केवारी प्रकरणात समोर आली आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणं अपेक्षित असताना केवळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यात. या पार्श्वभूमीवर शाहू सेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोल्हापूर महानगरपालिकेकडे सक्षम प्रशासक नेमावा आणि टक्केवारी प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यानुसार कारवाई झाली नाही तर 4 ऑगस्टपासून महापालिकेसमोर आमरण उपोषण करू असा इशारा शाहू सेनेचे शुभम शिरहट्टी यांनी दिलाय. कारणे दाखवा नोटिसा काढून कारवाई केला अशा पद्धतीचं दाखवण्याचं काम आयुक्तांचं सुरू आहे. आम्ही काल निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे एक सक्षम आणि प्रामाणिक प्रशासक महापालिकेवर नियुक्त व्हावा अशी मागणी केलेली आहे. द्वारकानाथ कपूर यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचं नाव अजूनसुद्धा कोल्हापुरात निघतं. असा एक सक्षम आणि प्रामाणिक अधिकारी कोल्हापूरला नियुक्त व्हावा आणि एका सक्षम शासकीय यंत्रणेद्वारे या सर्व घोटाळ्याची चौकशी व्हावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर पहिला निलंबनाची कारवाई व्हावी आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्याची चौकशी होऊन कारवाईची मागणी आम्ही केलेली आहे. या संदर्भामध्ये प्रशासनानं तात्काळ निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि जर अशा पद्धतीचा निर्णय या आठवड्याभरात झाला नाही तर महापालिकेच्या समोर पुढच्या सोमवारी उपोषणाचा इशारा आम्ही निवेदनाद्वारे दिलेला. महापालिकेत टक्केवारीचा घोटाळा सुरू झाल्यापासून अनेक पक्ष संघटनांनी याची निपक्षपाती चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. शाहू सेनेनं थेट मुख्यमंत्र्यांचंच याकडे लक्ष वेधलंय. मुख्यमंत्री आता यावर काय भूमिका घेत आहेत हे बघावं लागेल.